नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषधे घेतो व तंदुरुस्त होतो. पण आपल्या धरती मातेचं काय? मातीचे आरोग्य तपासले आहे का कधी? तिचे आरोग्य समजले तर आपल्या शेतीतले उत्पन्न दुप्पट होईल. चला तर मग पाहूया माती परीक्षा म्हणजे काय, मातीचा नमुना कसा घ्यावा, कुठला घ्यावा व त्याचे फायदे काय हे आपण पाहूया. आपल्या पिकांना मातीमध्ये कुठले अन्नद्रव्य आहेत आणि कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे याचं प्रयोगशाळेमध्ये परीक्षण करून घेणं यालाच माती परीक्षण असे म्हणतात. हे बघा, मातीचा नमुना घेण्याची वेळ ही फार महत्त्वाची आहे. पीक काढल्यानंतर किंवा नांगरणीपूर्वी मातीचा नमुना घेतला पाहिजे. कुठल्या मातीचा नमुना घेऊ नये हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये बांधावरचा, झाडाखालचा, जनावरे बांधते त्या ठिकाणचा, खतं ठेवलेल्या ठिकाणचा आणि ओल्या ठिकाणचा मातीचा नमुना घेऊ नये. मातीचा नमुना घेताना प्रातिनिधिक स्वरूपाचा घेतला पाहिजे. त्यासाठी झिगझॅग पद्धतीचा अवलंब करा. नमुना घेताना व्ही आकाराचा 9 इंच खड्डा शेतामध्ये 4-5 ठिकाणी घेतला पाहिजे आणि त्यामधून जी माती मिळेल ती एका ठिकाणी सर्व मिक्स करून त्याचे 4 भाग करा. 4 भाग केल्यानंतर 2 भाग बाजूला काढा. उरलेले 2 भाग परत त्याचे 4 भाग करून 2 भाग बाजूला करा. अशा पद्धतीने अर्धा किलोचं सॅम्पल राहील. असं करत तुमचा मातीचा नमुना तयार होईल. माती परीक्षणासाठी नमुना कुठे पाठवावा तर कृषी विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासनाचे माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये हा नमुना तपासण्यासाठी पाठवावा. त्यासोबत शेतकऱ्याचं नाव, गट क्रमांक, मोबाईल नंबर, त्याचं गाव, तालुका, जिल्हा आणि यापूर्वी घेतलेलं पीक आणि तपासणीनंतर कोणतं पीक घ्यायचं आहे याबाबतची माहिती सोबत पाठवणे आवश्यक आहे. माती परीक्षण केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कुठली अन्नद्रव्ये आहेत याची माहिती आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपल्याला पिकांचे नियोजन करता येते. अचूक खतं दिल्यामुळे उत्पन्नाचा खर्च कमी होतो, पिकांची वाढ जोमदार होते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. तर शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी असे माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.